हाय, हॅलो, नमस्कार. रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर मस्त अशी ना मच्छी फ्राय बनवलेली आहे. तर बघू शकता वरचं जे कोटिंग आहे ना ते अजिबात निघलेलं नाही आणि अगदी भन्नाट चवीची वेगळ्या पद्धतीने झटपट अशी मच्छी फ्राय आपण बनवणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. तर इथे मी आहे ना चिलापी मच्छी घेतलेली आहे. तुमच्याकडे जी मच्छी असेल ती तुम्ही ह्या पद्धतीने बनवू शकता. मच्छी छान पहिल्यांदा आहे ना 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि जे मोठे पीस आहेत ना त्याला असं आहे ना कट मारून घेतलेला आहे, म्हणजे मसाले आहेत ना आतपर्यंत असे व्यवस्थित जातील. तर मच्छी छान स्वच्छ धुवून मस्त अशी घेतलेली आहे. आता ह्याला आपण आहे ना अगोदर आलं लसूण पेस्ट, चवीनुसार मीठ आणि हळद टाकून आहे ना आणि थोडीशी आहे ना कोथिंबीर टाकायची बारीक चिरलेली आणि व्यवस्थित असं हे ना आपण सगळ्या मच्छीला व्यवस्थित असं आहे ना चोळून व्यवस्थित लावून घ्यायचं आणि मच्छी छान 15 ते 20 मिनटं आहे ना मुरण्यासाठी साईडला आहे ना ठेवून देणार आहे. आता बघू शकता इथे 15 ते 20 मिनटं मच्छी आपण छान मुरू दिलेली आहे. आता इथे मी आहे ना 4 चमच बेसन पीठ घेतलेलं आहे आणि 4 चमच तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण अर्धा चमच पांढरे तीळ आणि अर्धा चमच अख्खे धने असतात ना ते धने बारीक छान खलबत्त्यामध्ये ना कुटून घेतलेले आहेत. आता आपण जिरा पावडर टाकूयात, धना पावडर टाकूयात, घरी बनवलेलं तिखट, गरम मसाला, छान कलर येण्यासाठी मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ टाकणार आहे. आपण अगोदरसुद्धा मच्छीला मीठ लावलेलं आहे, त्या हिशोबाने मीठ टाका आणि सगळं व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी वेगळ्या पद्धतीने आहे. आपण ह्या मच्छीमध्ये पांढरे तीळ आणि अख्खे धन्याचा वापर केलेला आहे, त्याच्यामुळे ते खाताना ना मस्त क्रंची लागते आणि वेगळी टेस्ट येणार आहे. आता हे छान पीठ आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. मच्छी छान आपण आलं लसूण पेस्टमध्ये मुरण्यासाठी ठेवलेली आहे. आता एक नाही आपण तांदळाच्या पिठामध्ये आपण मिक्स छान असं आहे ना हे मच्छी आपली ना मस्त कोटिंग करून घेणार आहे. हे बघा ह्या पद्धतीने ना सगळीकडून व्यवस्थित आपण हे पिठामध्ये ना मच्छी छान अशी घोळवून घेऊयात. सगळी मच्छी छान पीठ लावून घेतलेलं आहे मच्छीला. आता एका साईडला तेलसुद्धा गरम करायला ठेवलेले. तेल चांगलं गरम झालं की गॅस मीडियम ठेवायचा आणि मीडियम गॅसवरती आपल्याला मच्छी छान फ्राय करून घ्यायची. तर अजिबात हे जे वरचं कोटिंग आहे किंवा आवरण आहे ना ते अजिबात आपलं तेलामध्ये ना निसटत नाही. हे बघा मस्त मच्छी सोडून घेतलेली आहे. एक 2-3 मिनिट मीडियम गॅसवरती छान अशी मच्छी खालून फ्राय होत आली की पलटी करायची. हे बघा ह्या पद्धतीने आणि कलरसुद्धा छान आलेला आहे आणि सुगंधही मस्त सुटलेला आहे. आता नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे, खूप सुंदर अशी झालेली आहे. आता मस्त अलटी पलटी करून आहे ना आपल्याला मच्छी छान अशी आपली ना फ्राय करून घ्यायची आहे. बघू शकता हा कलर येईपर्यंत आपल्याला छान मच्छी आहे ना तळून घेतलेली आहे. आता सगळे पीस आपण आहेत ना ह्याच पद्धतीने तळून घेणार आहे. तर कसा वाटला व्हिडिओ हा तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा आणि ह्या पद्धतीने तुम्हीसुद्धा आहे ना मच्छी फ्राय करून बघा. खूप सुंदर अशी झालेली आहे, पाहू शकता तुम्ही. मस्त अशी मच्छी फ्राय तयार आपली झालेली आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.